मिसिंग लिंक खुला झाल्यावर त्यावरून प्रवास करताना अनेक जण सुखावतायत। ना घाटाची वळणं ना वाहतूक कोंडीचा त्रास। मिसिंग लिंक वरून जाणाऱ्या प्रवाशांच्या भावना जाणून घेतल्यात आमच्या प्रतिनिधी रसिका सावंत यांनी। पाहूयात। सर काय सांगाल, आज आपण मिसिंग लिंक वरना मुंबईहून पुण्याकडे जाताय, कसं वाटतंय आपल्याला आणि काय आपली भावना आहे? खूप छान वाटतंय ऍक्च्युली। त्यांनी खूप छान वाटतंय ऍक्च्युली। हा रोड केल्यामुळे ना भरपूर प्रवाशांचं मुंबई पुण्याचं अंतर म्हणजे कमी झालंय आणि जाण्याची पण म्हणजे घाटात ट्रॉफिक लागायचं 4-4-5 सुट्ट्या। आता 2-3 दिवस सुट्ट्या आहेत। सुट्ट्यांचं कसं 8 तास 12 तास 13 तास ट्रॉफिक असायचं, त्यामुळे मग कसं लोक जायला थोडंसं हे व्हायचं। आता सुट्ट्यांच्या काळामध्ये आता हा रोड चालू केलाय, त्याच्यामुळे लोकांचं जाण्याचं पण म्हणजे कम्फर्टेबल झालंय सर्वांना जायला यायला। आता आम्ही पण निघालो ना, आता 10-12 तास ट्रॉफिक दाखवायचं जाताना। आता सुट्ट्यांचे 2-3 दिवस सुट्टी असेल ना, 10-12 ट्रॉफिक तास। आमचा 3 तासाचा प्रवास आहे पुण्याचा, त्याला 10-12 तास लागायचे सुट्ट्यांच्या ह्याच्यात। आता कसं आहे, जे शक्य 2-3 तासामध्ये पोहोचेल तुम्ही असं। त्यांचा जो प्रवास आहे, जो 2 तास 3 तास मुंबईहून पुण्याकडे जायला लागत होते, आता तो 1-1.5 तासातच पूर्ण होणार आहे। त्यामुळे प्रवासी हा प्रवास करताना आनंद व्यक्त करत सरकारचं आभारी मानत आहेत की त्यांनी हा जो मिसिंग लिंक बनवला आहे तो अत्यंत सुखकर प्रवास देणारा आहे। सारिका सावंत, जय महाराष्ट्र न्यूज, खालापूर।